पुणे पोलिसांनी शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणे आणि त्याच्या 3 साथीदारांना बेड्या ठोकलेल्या आहेत। गणेश मारणे हा अनेक दिवसांपासून फरार होता। गणेश मारणे पोलिसांच्या हाती लागल्याने या प्रकरणात आणखी नवीन माहिती समोर येण्याची शक्यता आहे। संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर पुण्यातील शरद मोहोळ हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश मिळालेलं आहे। पुणे पोलिसांनी शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणे आणि त्याच्या 3 साथीदारांना बेड्या ठोकलेल्या आहेत। गणेश मारणे हा अनेक दिवसांपासून फरार होता, पण त्याच्या पाळतीवर असलेल्या पोलिसांनी नाशिक रोड इथून गणेश मारणे आणि त्याच्या साथीदारांना अटक केली आहे। संगमनेर इथून ओला उबेर गाडीतून जात असताना पोलिसांनी थरारक पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलंय। शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे यासह विठ्ठल शेलार आणि आणखी 16 जणांवर मोका लावण्यात आलाय। शरद मोहोळ हत्या प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आतापर्यंत 20हून अधिक जणांना अटक केलेली आहे। मोहोळ याची हत्या झाल्यानंतर अवघ्या काही तासातच पोलिसांनी तपास चक्र हाती घेत 7 जणांना अटक केली होती। त्यानंतर 15 जानेवारी रोजी आणखी 10 जणांना पनवेल आणि वाशी इथून अटक केली होती। शरद मोहोळ याची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी आपल्या संशयाची सुई गुंड मुन्ना पोळेकर याच्याकडे वळवली होती। मात्र पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या तपासात काही गोष्टी समोर आल्या होत्या। त्यानुसार मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ठिकठिकाणी सापळे रचून 20हून अधिक जणांना अटक केली। मात्र मुख्य आरोपी गणेश मारणे हा फरार होता। अखेर पोलिसांनी त्याच्याही मुसक्या आवळलेल्या आहेत। शरद मोहोळ हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 24 जणांना अटक केली। यामध्ये साहिल उर्फ मुन्ना पोळेकर, विठ्ठल गांधले, ॲडव्होकेट रवींद्र पवार, ॲडव्होकेट संजय उडान, विठ्ठल शेलार, रामदास उर्फ वाघ्या मारणे, धनंजय वटकर, आदित्य गोळे, संतोष कुरपे, नामदेव कानगुडे, अमित उर्फ अमर कानगुडे, सतीश शेंडगे, नितीन खैरे, चंद्रकांत शेळके, विनायक गव्हाणकर यांचा समावेश आहे। तर शरद मोहोळ याची हत्या करण्यापूर्वी विठ्ठल शेलार आणि गणेश मारणे यांची 1 महिना आधी बैठक झाली होती। याच वेळी मोहोळ याची हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली। मात्र मुख्य आरोपी गणेश मारणे हा फरार असल्यानं पोलिसांचा पुढील तपास काही काळ मंदावला होता। परंतु आता गणेश मारणे पोलिसांच्या हाती लागल्यानं या प्रकरणात आणखी नवीन माहिती येण्याची शक्यता आहे।